ठीक आहे. आपल्या पाठाचं नाव आहे अप्पाजींचे चातुर्य पाठ 14वा. आता या पाठामध्ये थोडक्यामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे, की ज्यावेळेस एखादी गोष्ट असते, त्या गोष्टी घडल्यानंतर त्या गोष्टींमध्ये काय असतं, काही-काही आपले प्रत्येक वेळी परीक्षा बघण्याचे पण कामं केले जातात प्रत्येक वेळी. आता तुम्हाला अकबर आणि बिरबल यांच्या गोष्टी तुम्हाला सर्वांना माहितीच असतील. ठीक आहे. मग हे अकबर आणि बिरबल यांच्या गोष्टी असतात, त्यांच्यामध्ये काय असतं, की प्रत्येक वेळी नवीन-नवीन गोष्टी असतात. त्या काय येतात म्हणजे काही-काही समस्या येतात. तर समस्या आल्यानंतर त्या कशा पद्धतीने आपण त्या सोडवल्या पाहिजे. यासाठी काय असतं, तर आपण कुठल्या पद्धतीने चतुराई करतो किंवा कुठली युक्ती वापरतो आणि कोणत्या युक्तीच्या माध्यमातून आपल्याला जी समोर आलेली समस्या आहे ती आपण दूर करतो. हे थोडक्यात काय आहे, तर आपल्याला या पाठाच्या माध्यमातून सुद्धा समजणार आहे, की कृष्णाजी आणि अप्पाजी यांच्यामधलं जे काय आहे, कृष्णदेवराय आणि अप्पा यांच्यात काय आहे, तर कशा पद्धतीने त्यांनी चातुर्य केलं होतं, कशा पद्धतीने त्यांनी चतुराईने आपले जे प्रॉब्लेम होते, जे काही समस्या होत्या, त्या कशा पद्धतीने सोडवल्या. तर या पाठामधून एक गमतीदार पाठाच्या माध्यमातून आपण ते पाहणार आहोत. तर एक थोडक्यात म्हणजे काय, तर अकबर आणि बिरबल ह्या पद्धतीची गोष्ट असेल. त्या पद्धतीने आपण ते व्यवस्थित छानपैकी आता अभ्यासूया. एक छान गमतीदार गोष्ट म्हणून की तुम्हाला ऐकायला पण खूप छान वाटेल आणि समजायला पण एकदम सोपी आहे. ठीक आहे. तर याच्यामधले मी एक-एक पॅराग्राफ तुम्हाला वाचून दाखवते आणि त्या पद्धतीने इथे एक-एक पॅराग्राफ समजावते जेणेकरून तुम्हाला ते छान पद्धतीने समजेल. ठीक आहे. तर आपण पाठाला सुरुवात करणार आहोत. खूप जुनी गोष्ट. विजयनगरमध्ये तेव्हा कृष्णदेवराय राज्य करत होते. त्यांच्या प्रधानाचे नाव होते अप्पाजी. अप्पाजी फार चतुर होते. आता याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलं, ही गोष्ट ही काय आहे, तर फार जुनी गोष्ट आहे. याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं, की तेव्हा विजयनगरमध्ये कुठे? तर विजयनगरमध्ये तेव्हा कोण राज्य करत होते? तर कृष्णदेवराय हे काय करत होते? राज्य करत होते. म्हणजे काय होतं, त्यांचं राज्य तेव्हा चालू होतं. आपण बोलतो ना, राजा असतो एका ठिकाणी व्यवस्थित, त्यावेळेस तो सगळं राज्य पाहत असतो. त्यामुळे त्या विजयनगरमध्ये कोणत्या भागामध्ये? तर विजयनगरमध्ये काय आहे, तर कृष्णदेवराय हे काय करत होते? तर त्यावेळेस इथे राज्य करत होते. मग राज्य करत असताना त्यांचे जे कोण होते, ते एक प्रधानमंत्री असतात. राज्याचे इथे काय असतं, प्रधानमंत्री वगैरे असतात. ठीक आहे. मग त्यांच्या तिथे कोण होते? प्रधानमंत्री. तर त्या प्रधानमंत्रीचं नाव काय होतं? तर अप्पाजी होते. कोण होते? त्या प्रधानमंत्रीचं नाव कोण होतं? तर अप्पाजी. पहा, आपला पाठ आहे अप्पाजींचे चातुर्य. त्यामुळे या पाठाच्या माध्यमातून आपल्याला थोडक्यात समजेल, की अप्पाजींनी काय केलं आहे, कशा पद्धतीने चतुराई करून पुढचं जे त्यांचे चातुर्य आपल्याला दाखवलेलं आहे. ठीक आहे. थोडक्यात काय सांगितलं त्यांनी, की अप्पाजी कोण कसे होते? तर अप्पाजी फार चतुर होते. पुढे त्यांनी सांगितले आपल्या पुढच्या पाठाकडे. पॅराग्राफमध्ये आपण पाहूया. उत्तरेकडे कलिंग राज्य होते. त्या राज्याच्या राजाला वाटले, एकदा आपणही अप्पाजींची चतुराई पाहावी. म्हणून त्याने कृष्णदेवरायांना निरोप पाठवला. तुमच्या राज्यात फार चवदार कोबी पिकतात, असे मी ऐकले आहे. त्यांचा आस्वाद घ्यायची माझी इच्छा आहे. माझ्यासाठी काही कोबी पाठवाल का? आता याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे आपल्याला, की उत्तरेकडे म्हणजे जे वरचा भाग आहे, आपण म्हणतो ना पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण अशा आपल्या दिशा असतात. त्यामध्ये उत्तरेकडील जो भाग आहे, तिथे काय आहे, ते कलिंग राज्य होते. कोणाचे राज्य होते तिथे? तर कलिंग यांचे काय होते, तर राज्य होते. त्यामुळे तिथल्या राजाला काय वाटलं, की आपण काय करायचं आहे, हे अप्पाजी आहे. कारण की अप्पाजींची चतुराई हे काय सर्वत्र पसरली होती, की अप्पाजी कशा पद्धतीने चतुराई करतात. म्हणून काय वाटलं त्या राजाला, की हा जो अप्पाजी आहे, या अप्पाजींची काय चतुराई कशा पद्धतीने आहे, तर हे काय करूया, आपण सुद्धा एकदा त्यांची परीक्षा घेतलीच पाहिजे. त्यांची परीक्षा आपण ही पाहिलीच पाहिजे. म्हणून त्यांनी काय केलं, कृष्णदेवराय होते म्हणजे हे जे राजा होते विजयनगरचे, कोण होते तर कृष्णदेवराय. त्यांना काय केलं, त्यांनी निरोप पाठवला आणि निरोप पाठवून त्यांनी काय सांगितलं, की तुमच्या राज्यामध्ये काय आहे, तर फार चवदार कोबी पिकतात. कोबी तुम्हाला सर्वांना माहिती असेल की नाही? कॉलीफ्लॉवर म्हणतो आपण त्याला इंग्लिशमधून. ठीक आहे. तर काय आहे, तर हे जे कोबी आहे, ते कोबी काय आहे, तर तुमच्या राज्यामध्ये काय आहे, तर छान पद्धतीने खूप चवदार असे काय असतात, तर कोबी तुमच्या राज्यामध्ये पिकतात. त्यामुळे काय आहे, मला तुमची जी कोबी आहे, त्या कोबींची काय आहे, आस्वाद. आस्वाद म्हणजे काय, तर चव घ्यायची आहे. ठीक आहे. म्हणजे चव घेणे. म्हणजे त्या कोबींची मला चव घ्यायची काय आहे, तर खूप इच्छा आहे. त्यामुळे तुम्ही काही कोबी मला पाठवाल का? असं काय केलं, त्यांनी त्यांना रिक्वेस्ट केलं आणि त्यांना सांगितलं, की तुमच्या भागातली जी कोबी आहे ती काय करा, आम्हाला पाठवाल का? असा म्हणून त्यांनी प्रश्न केलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढे त्यांनी काय सांगितलं आपण पाहूया. कलिंग राजाला कोबी पाठवण्याची कृष्णदेवरायांना इच्छा होती, पण ते पाठवणार कसे? त्या काळी आजच्या सारखी वाहतुकीची जलद साधने नव्हती. वाहतूक चालायची ती बैलगाड्यांमधून. बैलगाड्या कलिंग राज्यात पोहोचायला 3 महिने लागतात. आपण चांगली ताजी कोबी पाठवली तरी ती कलिंग राज्यात जाईपर्यंत कुजून जातील, असे राजाला वाटले.
आता त्याच्यामध्ये काय सांगितलं, की ज्यावेळेस कलिंगचा राजा होता त्यांना काय कोबी खायची होती. त्यामुळे कोबीचा आस्वाद घ्यायचा होता. त्यामुळे काय होतं कृष्णदेवरायांना सुद्धा काय होतं तर खूप इच्छा होती त्यांच्या मनात, की त्या आपला जो राजा आहे कलिंग राजा त्यांना काय आहे तर त्यांना कोबी पाठवायची सुद्धा खूप इच्छा होती. म्हणून त्यांना काय वाटलं पण आपल्याला ही जी कोबी आहे ही पाठवायची कशी? त्यांना त्यांच्यापर्यंत ती पोहोचवायची कशी? कारण की त्यावेळेस वाहतुकीची साधनं होते का वाहतुकी म्हणजे काय ट्रान्सपोर्ट. आपण जे काही बस, गाड्या, रेल्वे वगैरे असे जे मालगाड्या वगैरे असे असतात. परंतु त्या काळी ह्या काही जे वाहतुकीची साधनं उपलब्ध होती का? तर नाही. त्यावेळेस फक्त एक वाहतूक होती ती कुठली तर आपली बैलगाडी. काय तर त्या बैलगाड्याच्या माध्यमातूनच काय करायचं तिथून एका जागावरून दुसऱ्या जागी काय करत होते जात असे. परंतु मग त्यांना काय वाटलं, की ज्यावेळेस आपण हे कलिंगच्या राजाला आपण जरी किती छान असे आता जर आपण त्यांच्या बैलगाडीमध्ये कोबी पाठवले, आपण फ्रेश जरी कोबी तिथे पाठवले, परंतु कलिंग राज्याला जाईपर्यंत काय व्हायचे, तिथे पोहोचायला काय लागत होते 3 महिने लागायचे. किती महिने लागायचे कलिंग राज्याच्या तिथे पोहोचायला? 3 महिने लागायचे. त्यामुळे त्यांना काय वाटलं राजाला, जरी आपण एवढे छान फ्रेश कोबी त्यांना पाठवले, तरी ते तिथे जाईपर्यंत काय होऊन जातील, तर सगळे कुजून जातील. त्यामुळे काय वाटलं म्हणून नंतर राजाला ते असं वाटलं, की ते सगळे कुजून गेले, तर मग ते काय फायदा होईल का? तिथे त्यांना कोबी पाठवल्याचा नाही. त्यामुळे नंतर ते पुढे काय सांगताय, की आपली शंका त्यांनी आप्पाजींना सांगितली. आप्पाजी म्हणाले, "त्यात काय अवघड आहे? एका बैलगाडीत गाडीवानाला बसवण्यापुरती जागा सोडून बाकीच्या जागेत माती भरा. त्या मातीत कोबीचे बी पेरा. रोज कोबीच्या रोपांना पाणी देत पुढे जायला गाडीवानाला सांगा. गाडी कलिंग राज्यात पोहोचेपर्यंत कोबी तयार होतील." पहा, आता ज्यावेळेस त्यांच्या पुढे एक समस्या आली होती, की आता हा कोबी तिथपर्यंत पोहोचवायचं कसं? त्यामुळे कृष्णदेवरायांनी काय केले, त्यांचा जो प्रॉब्लेम आहे, त्यांची जी शंका, शंका म्हणजे काय म्हणणार आपण समस्या किंवा प्रॉब्लेम. मग त्यांनी काय केली, त्यांची शंका कोणाला सांगितली, तर अप्पाजींना सांगितली. ठीक आहे. अप्पाजींना सांगितलं, तर अप्पाजींनी नंतर त्यांना काय युक्ती सांगितली, काय त्यांना सांगितलं, की त्यांना आपल्याला कोबी पाठवायचं आहे ना, मग त्यात अवघड काय आहे? तर आपण काय करायचं, एक बैलगाडी आहे, त्या बैलगाडीमध्ये काय करायचं, जो गाडीवाला असेल, जो बैलगाडी चालवेल, त्यालाच फक्त काय करायचे आहे, बसण्यापुरती व्यवस्थित जागा करून द्यायची आहे आणि उरलेल्या जागेमध्ये काय करायचे आहे, तर आपल्याला सगळीकडे माती भरायची आहे. ठीक आहे. आणि माती भरून नंतर त्या मातीमध्ये काय करायचं आहे, तर कोबीचे बी पेरायचे. कोबीचे बी असतात की नाही, ते काय करायचं, जशी आपण कोबीची शेती करतो, त्याच पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, तर त्या मातीमध्ये कोबीचे बी पेरायचे आहे आणि रोज कोबीच्या रोपांना काय करायचं आहे, पाणी देत-देत पुढे त्या गाडीवाल्याला जायला सांगायचं. म्हणजे गाडी अशी 3 महिने जर प्रवास करत असेल, तर गाडी नक्कीच कुठे ना कुठे थांबणार की नाही प्रत्येक रात्री. त्यामुळे जशी ती गाडी थांबेल बैलगाडी, त्या बैलगाडीवाल्यांना सांगायचं, की "इथे या झाडांना काय कर, पाणी टाकत जा आणि त्यानंतर तुझ्या प्रवासाला सुरुवात कर." अशा पद्धतीने त्यांना सांगितलं. तोपर्यंत काय होईल, कलिंग राज्यात पोहोचेपर्यंत काय होईल, तर आपण हे 3 महिने होईपर्यंत कोबी काय होईल, तर आपोआप तिथे तयार होऊन जाईल. असं काय कोणीही युक्ती सुचवली तर अप्पाजींनी कृष्णदेवरायांना अशी युक्ती सांगितली. त्यानंतर पुढे काय सांगतात ते, राजाने अप्पाजींच्या सांगण्याप्रमाणे एका गाडीत माती भरून त्यात कोबीच्या बिया पेरून ती कलिंग राजाकडे रवाना केली. गाडीवान प्रवासात रोज कोबीच्या रोपांना पाणी देत होता. आता अप्पाजींनी सांगितल्याप्रमाणे राजाने काय केलं, की एका गाडीमध्ये माती भरल्याने त्या मातीमध्ये काय केलं, कोबीच्या बिया पेरून दिल्या आणि नंतर ती गाडी कुठे केली, तर कलिंग राजाकडे रवाना केली. रवाना म्हणजे काय केली, तर पाठवली. म्हणजे त्या कलिंग राजाच्या दिशेने, त्या राज्याकडे जाण्याच्या दिशेने ती गाडी काय केली, तर जाऊ लागली. म्हणजे पाठवण्यात आली, म्हणजे रवाना केली. ठीक आहे. नंतर काय झालं, ज्यावेळेस ती गाडी सुरू झाली, बैलगाडी जेव्हा जायला सुरुवात झाली, त्यानंतर त्या प्रवासामध्ये काय करू लागला, तो गाडीवाला कोबीच्या रोपांना काय करत होता, तर पाणी देत-देत जात होता. त्यानंतर पुढे त्यांनी आपल्याला सांगितलंय, 3 महिन्याची ती बैलगाडी कलिंग राज्यात पोहोचली. कलिंग राजाला ताजी कोबी मिळाली. त्याला आनंद वाटला. अप्पाजींचे कौतुकही वाटले. आता याच्यामध्ये त्यांनी आपल्याला काय सांगितलं, की हे ज्यावेळेस 3 महिने झाले, 3 महिन्यामध्ये कोबी काय झालं, तर ते व्यवस्थित छान पद्धतीने पिकल्या गेलं. आणि त्याच पद्धतीने तो ज्यावेळेस त्या कलिंग राज्यात पोहोचला, त्यावेळेस काय झालं, तो कलिंग राजा होता. त्या राजाला काय झालं, ती कोबी काय झाली, ती एकदम फ्रेश आणि छान पद्धतीने ती मिळाली. त्यामुळे काय वाटलं त्यांना, अप्पाजींचे काय झाले, तर कौतुक खूप वाटले. म्हणजे त्यांनी त्यांची परीक्षा घ्यायची ठरवली होती, परंतु ती परीक्षेमध्ये ते अप्पाजी काय झाले, पास झाले. आणि त्यांना असं वाटलं, की आपल्यापर्यंत भेटणार नाही, त्याची चतुराई आपल्याला कळणार नाही. परंतु अप्पाजींची चतुराई त्यांना काय झाली, तर छान पद्धतीने समजली. त्यानंतर पुढे काय सांगितलं त्यांनी,
अप्पाजींची आणखी एक परीक्षा घ्यावी असे कलिंग राजाला वाटले. त्याने एकसारख्या दिसणाऱ्या 3 मूर्ती मागवल्या व म्हणाले, या तीनही मूर्ती दिसायला सारख्या असल्या तरी यातली एक मूर्ती निकृष्ट आहे, दुसरी मध्यम दर्जाची आहे आणि तिसरी उत्कृष्ट आहे. या सारख्या दिसणाऱ्या 3 मूर्तीमध्ये उत्कृष्ट कोणती ते मला सांगा. आता याच्यामध्ये काय झालं, की ज्यावेळी त्यांनी पहिला कृष्णदेवरायांनी ज्या पद्धतीने त्यांचा प्रॉब्लेम सांगितला, त्या पद्धतीने काय केलं, तर अप्पाजीने त्यांचा प्रॉब्लेम सॉर्ट आउट केला. त्यानंतर काय वाटलं कलिंग राजाला, की आपण काय करूया, अजून एकदा अप्पाजींची काय करूया, तर परीक्षा घेऊया. कारण की पहिली परीक्षा त्यांची घेतली. त्यावेळेस ते काय झाले, अप्पाजी पास झाले. म्हणून त्यांना काय वाटलं कलिंग राजाला, की आपण अजून एकदा त्यांची काय करायची आहे, तर परीक्षा घ्यायची आहे. आणि परीक्षा घेऊन नंतर मग त्यांनी काय ठरवलं, तर त्यांनी कशा पद्धतीने परीक्षा घेतली, तर त्यांनी नंतरच्या वेळेस काय केलं, तर 3 मूर्त्या काय केल्या, बनवल्या. आणि त्या तिन्ही मूर्त्या काय होत्या, तर दिसायला सारख्या होत्या. पण त्यांनी त्याच्यामध्ये काय सांगितलं, की यामधली काय आहे, तर एक मूर्ती काय आहे, तर निकृष्ट. निकृष्ट म्हणजे एकदम कमी दर्जाची, की जी कुठल्याच पद्धतीने तिला हे होणार नाही, की ती आपण म्हणतो, की वरून जर का पडली तर ती लगेच फुटेल. या पद्धतीने आपण म्हणतो, की ती एकदम निकृष्ट दर्जाची, म्हणजे ते कुठल्याही पद्धतीने चांगली नाही. दुसरी सांगितली आहे ती मध्यम दर्जाची. मध्यम म्हणजे काय, की ही थोडीफार प्रमाणात चांगली आहे. म्हणतो की नाही, तुम्ही हां, एकदमही चांगली नाही आणि खूपच चांगली आहे, असं या पद्धतीने नाही. तर काय आहे, तर मध्यम दर्जाची दुसरी मूर्ती आहे. आणि तिसऱ्या नंबरची जी मूर्ती आहे ती काय आहे, तर एकदम उत्कृष्ट म्हणजे सर्वात चांगली काय आहे, तर एकदम चांगली बेस्ट आपण म्हणतो ना, बेस्ट प्रॉडक्ट. त्या पद्धतीने तिसरी जी आहे ती काय आहे, तर एकदम छान पद्धतीची ती मूर्ती आहे. तर तुम्हाला काय सांगायचं, त्यांनी मग काय सांगितलं, की ह्या सारख्या दिसणाऱ्या 3 मूर्तीमधील तुम्हाला काय आहे, ते एक कोणती उत्कृष्ट मूर्ती आहे, ती काय करायची आहे, ती मला सांगायची आहे. असं कोणी सांगितलं, तर कलिंग या राज्याने कोणाला सांगितलं, तर अप्पाजींना सांगितलं, की तुम्ही काय करा, याच्यातली मला उत्कृष्ट मूर्ती कोणती आहे ते मला सांगा. त्यानंतर पुढे काय बोलले आपण पाहूया. त्यांच्यामधील फरक इतर कोणालाही ओळखता येईना. अप्पाजी म्हणाले, मी सांगतो फरक. त्यांनी एक लवचिक तार घेतली. ती तार मूर्तीच्या कानात घातली. येथून ती तार मूर्तीच्या तोंडातून बाहेर पडली. अप्पाजी म्हणाले, ही निकृष्ट मूर्ती. आता याच्यात काय सांगितलंय, की ज्यावेळेस त्यांना काय करायचं होतं, की चांगली मूर्ती कोणती हे त्यांना ठरवायचे होते. त्यावेळेस काय झालं, का कोणाला ओळखता येत होतं का नाही. परंतु मग काय केलं, मग अप्पाजींनी सांगितल्याप्रमाणे अप्पाजींनी काय बोललं, की मी तुम्हाला सांगतो याच्यातली सर्वात चांगली मूर्ती कोणती आहे. तर म्हणून त्यांनी काय केलं, की तिन्ही मूर्ती समोर ठेवल्या आणि त्याच्यामधली एक काय केली, तर लवचिक. लवचिक म्हणजे काय, जी पटकन वाकणारी. लवचिक जी म्हणतो आपण, की पटकन वाकणारी जी एक तार असते, ती तार घेतली आणि ती तार घेऊन मूर्तीच्या एका काय केली, तर कानात टाकली. त्यामुळे मूर्तीच्या कानात टाकल्यानंतर ती काय झाली, ती मूर्तीतून ती मूर्तीच्या कानात टाकल्यानंतर ती काय झाली, तर मूर्तीच्या तोंडातून ती काय झाली, ती तार बाहेर आली. मग त्यामुळे काय झालं, तर अप्पाजींना समजलं, की ही मूर्तीच्या तोंडातून जी तार बाहेर आली, त्यामुळे ही मूर्ती काय आहे, तर निकृष्ट दर्जाची आहे. काय आहे, तर निकृष्ट म्हणजे ही एकदम खालच्या पातळीची जी काय आहे, तर चांगली म्हणजे एकदम खराब अशी काय आहे, तर ही मूर्ती आहे. असं कोणी सांगितलं, अप्पाजींनी सांगितलं. त्यानंतर पुढे त्यांनी काय सांगितले पहा. नंतर त्यांनी सांगितलं, की अप्पाजींनी ती तार दुसऱ्या मूर्तीच्या कानात घातली. ती तार त्या मूर्तीच्या दुसऱ्या कानातून बाहेर पडली. अप्पाजी म्हणाले, ही मध्यम दर्जाची मूर्ती आहे. त्यानंतर काय केलं अप्पाजीने, दुसऱ्या मूर्तीकडे चेक करायला गेले, की ही मूर्ती आहे का नाही आपण पाहूया. त्यामुळे नंतर अप्पाजीने दुसऱ्या मूर्तीला पाहायला गेले. त्यावेळेस काय झालं, ती तार त्यांनी ज्यावेळेस ती कानात टाकली, त्यावेळेस त्या मूर्तीच्या काय झाले, तर दुसऱ्या कानातून ती तार काय झाली, तर बाहेर आली. त्यामुळे नंतर अप्पाजींनी काय ठरवलं, की ही जी 2 नंबरची जी मूर्ती आहे ती काय आहे, तर मध्यम दर्जाची म्हणजे ही थोडी चांगली पण आहे, थोडी वाईट पण आहे. अशी काय, तर मध्यम दर्जाची ती मूर्ती आहे असं त्यांनी आपल्याला सांगितलं. त्यानंतर पुढचे सांगता येते आपल्याला, की तिसऱ्या मूर्तीवर काय केलं, त्यांनी हाच प्रयोग केला. आणि तिसऱ्या मूर्तीतून प्रयोग केल्यानंतर काय झालं, की त्या मूर्तीच्या कानात घातलेली तार तिच्या तोंडातून वा दुसऱ्या कानातून कोठूनच बाहेर पडली नाही. अप्पाजी म्हणाले, ही उत्कृष्ट मूर्ती आहे. त्याच्यात काय सांगितलं आपल्याला, की ज्यावेळेस पहिली मूर्ती त्यांनी पाहिली, त्याच्यातनं काय झालं, ती पहिल्या मूर्तीच्या तोंडातून ती तार बाहेर आली. 2 नंबरच्या मूर्तीतून चेक केलं तर ती तार दुसऱ्या कानातून बाहेर आली आणि तिसऱ्या मूर्ती ज्यावेळेस त्यांनी चेक करायला घेतलं, त्यावेळेस काय झालं, त्या मूर्तीच्या ना तोंडातून ती तार बाहेर आली, ना कानातून ती बाहेर आली. म्हणून त्यांनी काय ठरवलं, की ही जी मूर्ती आहे, तर ती काय आहे, तर सर्वात उत्कृष्ट अशी
मूर्ती आहे. असे काय केले अप्पाजींनी लगेच त्याच्यामध्ये सांगितलं की मूर्ती कोणत्या पद्धतीची उत्कृष्ट मूर्ती आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढच्या पॅरेग्राफ मध्ये त्यांनी आपल्याला काय सांगितलं आपण पाहूया. अप्पाजींनी कलिंग राजाला त्यांच्या प्रश्नाचे उत्तर दिले. आपण मागवलेल्या मूर्तींपैकी एका मूर्तीच्या कानात घातलेले ते तार तिच्या तोंडातून बाहेर पडली. ती निकृष्ट मूर्ती. एखादा माणूस ज्या अफवा ऐकतो त्याचा खरे खोटापणा पडताळून न पाहता जर तो त्या दुसऱ्यांना सांगू लागला तर त्याचे ते समाजाचेही हित होत नाही. या मूर्तीचा असा अर्थ होतो. आता त्यांनी काय केलेलं, ह्याच्या 3 मूर्त्या होत्या. ह्या 3 मूर्त्यांचे काय झालं, जे त्यांनी प्रयोग केले. त्या प्रयोगाचं काय केलं तर त्यांनी आपल्याला याच्यामध्ये आता स्पष्टीकरण दिलं, की ज्यावेळेस त्यांनी कलिंग राजाने ते विचारलं असेल, की आता तुम्ही याच्यात ठरवलं, परंतु त्याचं काहीतरी कारण असेल की नाही. आपण बोलतो कारणे द्या, असा आपल्याला प्रश्न असतो की नाही, की त्याच पद्धतीने आता तुम्ही ठरवले, की ही मूर्ती निकृष्ट, ही उत्कृष्ट किंवा ही कमी दर्जाची. तर याच्यामधलं तुम्ही आता काय करायचे, आम्हाला कारणं द्यायची आहे, की ही कशा पद्धतीने निकृष्ट आहे. तर त्यांनी काय सांगितलं, की ज्यावेळेस मी ह्या 3 नंबरची जी निकृष्ट दर्जाची मूर्ती होती, तिच्या मी कानात तार टाकली, त्यावेळेस काय झालं, ते तोंडातून बाहेर आहे. म्हणजे थोडक्यात काय, की ज्यावेळेस एखादा माणूस काही गोष्टी ऐकतो, काही गोष्टी ऐकल्यानंतर त्या गोष्टींचा तो पडताळा करतो का, ती गोष्ट बरोबर आहे, चूक आहे, ह्याची ती पडताळणी करतो का? नाही. पण ते काय आहे, तर इतर कुठलाही अफवा ऐकून तो काय करतो, तर इतर दुसऱ्या कोणाला तो सांगू लागतो. त्यामुळे काय होतं, ते इतर ज्या अफवा असतात त्या काय होतं, त्या अफवा दुसरीकडे अजून पसरत जातात. त्यामुळे समाजाचे हित होतं का? नाही. त्यामुळे काय आहे, तर ही मूर्ती काय आहे, तर निकृष्ट दर्जाची. कारण त्याच्यातून कोणताच पद्धतीचा फायदा होत नाही. म्हणून काय आहे, तर या मूर्तीचा अर्थ काय होतो, तर ही निकृष्ट दर्जाची ती मूर्ती आहे, असं त्यांनी आपल्याला समजावून सांगितलं. त्यानंतर दुसऱ्या मूर्तीचं त्यांनी काय सांगितलं, की दुसऱ्या मूर्तीच्या एका कानातून घातलेली तार त्या मूर्तीच्या दुसऱ्या कानातून बाहेर पडली. ही मध्यम प्रतीची मूर्ती. एखाद्या माणसाने अफवा ऐकली आणि दुसऱ्या कानाने सोडून दिले तर त्या समाजाचे हितही होत नाही आणि नुकसानही होत नाही. हा दुसऱ्या मूर्तीचा अर्थ आहे. तर त्यांनी काय सांगितलं, दुसऱ्या मूर्तीचं म्हटलं काय, की एखाद्या माणसाला समजलं की ही अफवा आहे. मग त्यावेळेस काय होतं, तो माणूस इतर कोणाला सांगतो का? तर नाही. त्यामुळे काय झालं, की याच्यामध्ये काय होतं, समाजाचं याच्यामध्ये हित होतंय का? नाही. कारण की समाजाचं याच्यामध्ये हितही होत नाहीये आणि कोणत्याच प्रकारचं नुकसानही होत नाही. त्यामुळे काय आहे, तर ही दुसऱ्या नंबरची जी मूर्ती आहे ती काय आहे, तर चांगली पण नाहीये आणि वाईट पण नाहीये. असा काय होतं, याचा अर्थ होतो कोणत्या मूर्तीचा, तर दुसऱ्या नंबरच्या मूर्तीचा. ठीक आहे. त्यानंतर तिसऱ्या नंबरच्या मूर्तीसाठी त्यांनी काय सांगितलं आपल्याला, की तिसऱ्या मूर्तीच्या कानात घातलेली तार तिथेच अडकून राहिली. ती तिसरी उत्कृष्ट मूर्ती. अफवा ऐकल्यावर जो माणूस दुसऱ्या कानाने ती सोडून देत नाही किंवा लगेच ते दुसऱ्याला सांगतही नाही, तर ती तिच्या खोटेपणाची खात्री करून घेतो आणि आपण काय ऐकलं हे पुराव्याशिवाय सांगत नाही, तो माणूस उत्तम. हा तिसऱ्या मूर्तीचा अर्थ होय. आता याच्यात काय सांगितलं आपल्याला, की त्यांनी उत्कृष्ट प्रतीची मूर्ती ही कशा पद्धतीने ठरवली, की ह्या जेव्हा तिसऱ्या मूर्तीच्या कानात ज्यावेळेस ती तार टाकली, ते कुठून तोंडातून पण बाहेर आली नाही किंवा कानातून सुद्धा बाहेर आली नाही. म्हणजेच काय, की ज्यावेळेस एखादा माणूस कुठली पण अफवा त्याला ऐकायला आली, तर त्यावेळेस तो काय करतो, तो इतर कोणाला सांगतो का? नाही. किंवा इतर कोणाच्या कानावरही टाकत नाही. त्यामुळे काय होतं, की जे काही गोष्टी असेल, हा माणूस काय करतो, तो स्वतःच आधी त्याचे पुरावे शोधतो. पुरावे शोधून ती गोष्ट खरंच खरी आहे का किंवा खोटी आहे का, याची काय करतो, तर पडताळणी करतो. आणि हे सर्व पडताळणी केल्यानंतर त्याच्यातून जे काही निष्पन्न निघेल, हे जेव्हा लोकांना सांगतो, तोच खरा काय असतो, तर उत्कृष्ट माणूस असतो. म्हणून काय सांगितलं, की ही जी तिसऱ्या मूर्तीचा अर्थ त्यांनी आपल्याला समजावून सांगितलं, की तो जो माणूस काय आहे, तो उत्तम माणूस असेल, की जो पुराव्याशिवाय किंवा काही योग्य ऐकल्याशिवाय तो इतरांना कोणाला सांगत नाही. ठीक आहे. नंतर पुढे त्यांनी आपल्याला काय सांगितलं, की कलिंगच्या राजाला अप्पाजींचे उत्तर मिळाले. अप्पाजींनी तीनही मूर्तीचा दर्जा ओळखल्याने राजा संतुष्ट झाला. त्याने अप्पाजींचे व कृष्णदेवरायांचे अभिनंदन केले. आता ज्यावेळेस त्यांनी परीक्षा घ्यायचे ठरवले, त्यामुळे काय झालं, अप्पाजी दोन्ही परीक्षेमध्ये काय झाले, तर पास झाले. त्यांनी खूप छान पद्धतीने ते सर्व कार्य व्यवस्थित पार पाडले. त्यामुळे कलिंगच्या राज्याला काय झालंय, तर ते त्यांना खूप संतुष्ट झाले. म्हणजे काय, तर समाधानी म्हणतो. संतुष्ट या शब्दाचा अर्थ काय होतो, तर समाधानी होतो. म्हणजे तो समाधानी झाले आणि त्यांनी काय केलं, मग नंतर त्यांचे अभिनंदन, आपण कॉंग्रॅच्युलेशन असे म्हणतो की नाही, त्यामुळे काय केलं, की त्यांनी त्यांचे अभिनंदन केले. ठीक आहे. हेच आपल्या थोडक्यात ते पाठामध्ये सांगितलेलं आहे. याचे हे जे पाठ आहे, या पाठ आपल्याला कोणी लिहिला आहे, तर विलास गीते.
या पाठाचे जे थोडक्यात लेखक आहेत ते कोण आहेत तर विलास गीते आहेत. यांनी आपल्याला थोडक्यात ह्या पाठात सांगितलेलं आहे की अप्पाजींचे चातुर्य म्हणजे पहिल्या वेळेस सुद्धा त्यांनी कोबीचे पीक घेण्यासाठी आपल्याला एक चांगली युक्ती सांगितली आणि त्यानंतर जी मूर्ती आहे मूर्तींच्या बाबत कशा पद्धतीने त्यांनी ते उत्कृष्ट मूर्ती शोधून काढली हे सुद्धा त्यांनी काय केलं चतुराईने आपल्याला याच्यामध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे. थोडक्यात तुम्हाला सर्वांना समजलं असेलच ह्या पाठामध्ये मला नेमकं काय सांगायचं आहे. ह्या पाठात काही यात प्रॉब्लेम असेल